Zee 24 तास एक पाऊल पुढे। 2008 साली घोषित झालेली कर्जमाफी खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचली नाही आणि भलत्याच कारणासाठी कर्ज घेतलेल्या आणि अनेक कर बुडव्या शेतकऱ्यांनाच याचा कसा या अशा शेतकऱ्यांनीच कशा प्रकारे अशी कर्ज आणि याची रक्कम लाटून नेली याविषयी आपण चर्चा करतो आहोत। ग्रामीण समस्यांचे अभ्यासक प्रदीप लोखंडे आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रदीपजी, तुम्हाला दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। जो मागच्या सेगमेंटमध्ये उपस्थित झालेला होता की 70,000 कोटींची घोषणा 2000 साली होते, ती 52,000 कोटींपर्यंत हा आकडा नेमका येतो कसा, कुठे कुठे ही नेमकी गळती होते, आणि त्याचबरोबर हे जे निकष लावले गेले, सरसकट कर्जमाफी दिली गेली आणि त्यानंतर आता परत निकष चौकशी लागू झाल्यानंतर निकष बदलले गेले, हे धोरण योग्य आहे का? नमस्कार। पहिल्यांदा सरसकटची व्याख्या काय हा मला गंभीर प्रश्न आहे। कारण जेव्हा आपण सरसकट म्हणतो, जेव्हा आपल्या पंतप्रधानांच्या सहीचं पत्र अगदी सगळ्यांना नाही मिळालं, पण ज्या काही शेतकऱ्यांना मिळालं असेल तेव्हा त्याला त्याचा इतका आनंद होतो, कारण आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन गॉड आहेत। एक गॉड आहे रेन गॉड आणि दुसरा गॉड आहे गव्हर्नमेंट गॉड। त्याला इतकं मानतात अजूनही शेतकरी, आणि ती जी त्यांची श्रद्धा आहे त्याला तडा नाही गेला पाहिजे ह्याची आपल्याला सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे। आणि अशा ठिकाणी काय होतं, ज्या वेळेला एक चांगला उपक्रम की ज्याच्यातनं शेतकऱ्याला उभारी मिळेल असं आलं आणि ते जर त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही, तर त्यांनी जे काही सगळे विचार केलेले असतात की आता इथून पुढे माझ्यावरती कर्ज नसणार आहे आणि मी काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन असं माझ्या शेतामध्ये करीन आणि माझ्या कुटुंबाला आणि पर्यायी देशाला पुढे नेईन, अशा वेळेला परत त्याच्यावरती काहीतरी नवीन एक हे घालायचं। मला ह्याच्यात सगळ्यात मोठा जो दोष दिसतो तो सिस्टीमचा आहे, कारण ज्याही वेळेला अशा मोठ्या गोष्टी घडतात त्यावेळेला आपल्या देशामध्ये एका गोष्टीचा कधी विचार केला जात नाही। ती गोष्ट म्हणजे की हे जे सगळं ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय त्यांच्यापर्यंत ही 100% माहिती गेली का, 30%, 40%, 50% माहिती जायची। अर्धवट माहितीच्या आधारे तो तिथला बँक मॅनेजर, तो तिथला कोणीतरी नेता त्याला बरोबर आता शेंडी लावतो म्हणलं तरी चालेल, आणि मग हे सगळ्या अडचणी चालू होतात। तर ज्या वेळेला तुम्ही 72,000 कोटी का 52,000 कोटी द्यायला निघालेला आहात, ते ज्याच्यापर्यंत द्यायचंय त्याच्यापर्यंत सायंटिफिक माहिती जाणं फार महत्वाचं आहे, आणि सगळे सिस्टीम इंटॅक्ट आहे त्या देशामध्ये। हे असून सुद्धा ज्याला त्याचा बेनिफिट मिळतो, ज्याचा अजूनही या दोन गोष्टीवरती की जसं मी सांगितलं की रेन गॉड आणि गव्हर्नमेंट गॉडवरती विश्वास आहे, त्याला हा तडा जाण्याचा मोठा प्रश्न झालेला आहे। अहो खरोखर मी विदर्भात फिरताना मी बघितलंय ज्याच्या घरामध्ये शेतकरी जेव्हा गडफास लावून घेतो ते तुम्ही पाहता आणि त्याच्या लोकांना भेटता तेव्हाच तुम्हाला कळू शकतो। आणि त्या लोकांचं जर परत तुम्ही त्याच्या अंगावरती जे 2008 साली त्याला सांगायचं की आता तुझं सगळं कर्ज संपलं आणि परत त्याला सांगायचं की आता नाही तुमच्यावरती एवढं कर्ज आहे, त्याला टेक्निकल नाही कळतो। त्याला टेक्निकल जर कळत असतं तर मग ह्या अडचणी आल्याच नसत्या। तर ह्या दृष्टीने फार फार जोरात आणि स्ट्रॉंग मेसेज घ्यायला लागणार आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक भागात एका तरी व्यक्तीला कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे त्याची की ज्यांनी या चुकीच्या गोष्टी केल्या। त्याशिवाय हा मेसेज अक्रॉस जाणार नाहीये, आणि शेतकरी आणि ते मिळून जे काही त्याला मिळालेलं आहे। मला अजून एक सगळ्यात महत्त्वाचं याच्यात असं सांगायचं आहे की 2008च्या दरम्यान सगळीकडे रिसेशन होतं, आणि त्यावेळेला या देशाला जर कोणी वाचवलं तर शेतकऱ्यांनी वाचवलेलं आहे, आणि त्या शेतकऱ्यांचं जर असं आपण हे करत असू तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काही नाही। जालंधर पाटील, आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये स्वतः काम करता, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जिथे हा प्रचंड मोठा प्रश्न आहे, ही नेमकी कर्जमाफी कुणाला मिळाली हे आता सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः शेतकरी आहेत त्यांना तरी अगदी बारकाईने माहिती आहे की नेमकी कुणी या कर्जमाफीचा लाभ घेतला आणि कशा प्रकारे तो घेतला। संपूर्ण महाराष्ट्राला हे कळू द्या की हे नेक्सस नेमकं कसं असतं। फिरवा फिरवी हा एक अत्यंत प्रचलित शब्द आहे जो काही वर्षापूर्वीपर्यंत वापरला जात होता की जिथे शेतकरी हतबल ठरतो, एक बडा नेता त्या ठिकाणी कोट्यवधींनी पैसा टाकतो, शेतकऱ्यांच्या नावाचं कर्ज नील केलं जातं, सेवा सोसायटी आणि बँकांचं NPA 0 राहतो आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज मात्र आहे तसं राहतं। हा नेमका काय प्रकार असतो, एकदा खुलासा करून सांगा, संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे येऊ द्या की कसं हे नेमकं नेक्सस चालतं। जून अखेरला फिरवाफिरवी करण्याचे प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सेवा संस्था पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये चालत असायचे। आणि फिरवाफिरवी करत असताना कोणत्या तरी एखाद्या त्या लोकनेत्यांच्याच वित्तीय संस्थेकडून ते पैसे आणायचे,
खात्यावरती भरले असे दाखवायचे आणि फक्त ह्या कागदावरची एंट्री त्या कागदावरती करत असताना म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचे 3%, सेवा संस्थेचा सेक्रेटरी 3% अशी आणि पुन्हा ज्या वित्तीय संस्थेकडून पैसे आणले त्या संस्थेचे 3%, अशी जवळजवळ 8-9% रक्कम त्याच्यामध्ये जमा करून त्या शेतकऱ्याच्या नावावरती परत कर्ज फिरवून टाकायचं. आणि या जून अखेरच्या फिरवाफिरवीच्या प्रकरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक करोडो रुपयाची माया गोळा करत असायचे. ज्यावेळी फिरवाफिरवी हा प्रकार बंद झाला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेतले संचालक पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासे जसे तडफडतात तसे तडफडायला लागले. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवण्यामध्ये या लोकांना जो रस असायचा त्याचं सर्वाधिक महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर फिरवाफिरवी हे असायचं. आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बळावरतीच या सर्व लोकांनी राजकीय नफेखोरी केली. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता साधण्याचं एकमेव साधन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या संचालक पदाकडे बघितलं जात असायचं. मी आजही राज्य शासनाकडे आणि केंद्राकडे एक मागणी करणार आहे की आता जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या म्हणून त्याच्यावरती प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. तर आता शासनानं एक करावं की 51% विश्वस्त हे केंद्रानं आपले जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवावेत आणि सहकार टिकावा या हेतूसाठी 49% संचालक हे या लोकांच्यातले घेतले जावेत. म्हणजे सातत्यानं या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या वरती शासनाचा अंकुश राहील. कारण या लोकनेत्यांना सुद्धा एक गोष्ट कळलेली आहे की जरी जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीमध्ये आल्या तरी शेतकऱ्याला जगवण्यासाठी शासन जिल्हा मध्यवर्ती बँकांना तारणार आहे. त्यामुळे आपण कितीही जरी लूट केली तरी आमचं कुणी वाईट होऊ शकत नाही आणि जिल्हा मध्यवर्ती बँका काही बंद पडू शकत नाहीत. हे जे सूत्र या सहकारामध्ये चाललेलं आहे याला कुठंतरी शह बसायला पाहिजे. याच्यावरती काहीतरी बंधनं यायला पाहिजेत. कारण तुम्हाला सांगतो की 3.60 हेक्टर म्हणजे साधारणतः 8.5-9 एकर जमिनीवरती 1,35,000 एवढं कमन पैसे मिळत असताना एका जबाबदार लोकनेत्याला 34,09,398 रुपयाची कर्जमाफी झालेली आहे. आणि हीच संख्या जी 40-42 हजार शेतकऱ्यांची आहे त्याच्यामध्ये 1,000 जे मी म्हणतोय त्या लोकांची संख्या किमान 30 ते 35 लाखापर्यंत कर्जमाफीची आहे. म्हणून हे झारीतले शुक्राचार्य या कॅगनं बाहेर काढावेत आणि या लोकांना शासन होऊन सामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कारण कष्ट करणारा माणूस जगायला पाहिजे. तो जगला तर ही व्यवस्था जगणार आहे. लोकनेत्यांना जर जगवण्याचं धोरण ही कर्ज करणार असतील तर त्याला आमचा ठामपणाने विरोध आहे. अगदी महादेव शेलार काय म्हणाल यावर? कशा प्रकारे फिरवाफिरवी व्हायची हे तुम्हालाही माहिती असेल. अनेक बड्या नेत्यांचा याच्यामध्ये हात असायचा. पहिली गोष्ट अशी आहे ते फिरवाफिरवी त्याला जुनं नवीन करणे असे एक प्रचलित शब्द होता. जुनं नवीन करणे अशा पद्धतीचा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता असं म्हणताय की 70,000 आणि 52,000 बाकीचे गेले कुठे? 70,000 ही तरतूद केलेली आहे. त्याच्यातले 52,000 कोटी हे वेव झालेले आहेत आणि त्या जशी प्रकरणं पुढे येतील हा एक क्लिअर करा कॉन्सेप्ट. जशी प्रकरणं पुढे येतील तशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये काय गुंतागुंत आणि चुकीचं झालं असेल त्याविषयी आपण जर कॉन्स्टंटली बोललात तर ज्यांनी चुकीचं केलं असेल, ज्यांनी चुकीची कर्जमाफी घेतली असेल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, किती शेतकऱ्याला कर्ज मर्यादा माफ करायची याला एक मर्यादा होती. एकाच खातेदाराला 34 लाख हे जे आता जालंधर पाटील म्हणतात मला त्यांनी ते प्रूव्ह करून द्यावं की आमच्या शेतकऱ्याला 34 लाख एवढे एकाच शेतकऱ्याला एकाच्याच खात्यावर माफ झालेले हे निकष कधी आले? अतिशय चुकीचं घडलेलं आहे. हे निकष कधी आले? किती लाख माफ करावे हे निकष कधी आले? 2008 मध्ये कर्जमाफी ज्यावेळी जाहीर केली सरकारने त्यावेळी हे निकष आले होते का? निकष लावलेलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय कर्ज वाटणार कसं? शेवटी नियम हे बनवले पाहिजेत अमोलजी की ज्या वेळेला 70,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि एखादी योजना आपण जाहीर केली तर त्याला परत नियम होतात, त्याच्यावरती निकष लागले जातात. आणि तशा पद्धतीने मला एकच फक्त प्राध्यापक जालंधर पाटील हे प्राध्यापक आहेत, त्यांच्या विद्वतेची मी नक्कीच सन्मान करतो. पण एकाच शेतकऱ्याला असा जो त्यांनी आरोप केलाय 34 लाख रुपये एकाच शेतकऱ्याला, ते त्यांनी जरा कृपया, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं सरचिटणीस म्हणून ही केस अभ्यास करू इच्छितो आणि अशा प्रकारे कसं झालंय निवड आपण त्यांनी द्यावं अशी मी त्यांना. जालंधर पाटील त्यांनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. कोण हा शेतकरी आहे?
आव्हान असं नाही साहेब, म्हणतात, त्यांनी 25 त्यांनी लाख माझ्यासमोर रुपयाच्या आणावी. पुढं- आव्हान आणि प्रति आव्हान असा तो शब्द वापरू नका. ठीक आहे, तुम्ही त्यांना प्रश्न विचारलाय, त्यांचा नाही. उत्तर तरी घेऊ आपण, त्याला टर्मिनॉलॉजी नंतर देऊया आपण. हा साहेब, माझं त्याला उत्तर असं आहे की 25 लाख रुपयाच्या पुढं कर्जमाफी झाल्याची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 101 प्रकरणं तुम्हाला बघायला एका मिळतील शेतकऱ्याची. आणि ती मी प्रूव्ह करून तुम्हाला दाखवायला तयार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून हा डाटा तुम्ही जर घेतला तर मला वाटते तुम्हाला मी उत्तर द्यायला काही गरज पडेल असं मला वाटत नाही. तुम्ही या गोष्टी बघायला आपण हरकत नाही 34 लाखाचंच साहेब. उत्तर आमची द्या, तळमळ बाकीचं मला एवढीच नाही आहे जायचं कुठे. की साहेब आता मला सांगा, जर 3.5-4 हेक्टर जमिनीवरती जर एवढं कर्ज मिळत असेल तर मग असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांची 3.5-4 हेक्टर जमीन आहे, त्यांना 3.5-4 हजार रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. मग त्याच्या प्रामाणिकपणाची आम्ही शासन करते म्हणून झी 24 तास, एक पाऊल पुढे.